तसंच राज्याच्या कॅबिनेटमधले मंत्री देखील यायला सुरुवात झालेली आहे। कॅबिनेट मंत्री राज्यातल्या माधुरी मिसाळ आपण बघतोय, त्यासोबतच अनेक आमदार देखील तिकडे पोहोचतात। निलेश बुधावले अधिकचे अपडेट देतील। निलेश, कोण कोण पोहोचलेलं आहे आता तिकडे? निलेश, अश्विन, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता मुंबईहून बारामतीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। पुण्याला ते उतरतील। गृहमंत्री अमित शहा देखील त्या ठिकाणी येतील आणि त्यानंतर ही सर्व मंडळी जी आहेत ती बारामतीला येताना दिसतील। दुसरीकडे काठेवाडीमध्ये सकाळपासून जे पार्थिव ठेवण्यात आलं होतं ते देखील आता बारामतीच्या दिशेनं रवाना करण्यात आलेलं आहे आणि काही क्षणांमध्ये आता पार्थिव देखील विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी पोहोचणार आहेत। अंत्यविधीची या ठिकाणी पूर्णपणे तयारी झालेली आहे। राज्यभरातील राज्यबाहेरचे अनेक अजितदादा प्रेमी कार्यकर्ते असतील, नेते असतील, राहावं लागेल। हेच मला वाटतं की खूप दुर्दैवी आणि खूपच खराब गोष्ट झाली जी काही झाली ती, आणि दादांसारखा उत्तम प्रशासक, उत्तम नेता, सगळ्यांशी आमचे तर संबंध दादांशी गेली 30-35 वर्षापासून संबंध आहेत, माझ्या मिस्टरांपासून, आणि आम्हाला अशा पद्धतीने दादांना श्रद्धांजली व्हायला लागते हे अजूनही मनाला पटत। पालकमंत्री म्हणून अनेक वर्ष तुम्ही देखील खरं तर पुण्यातून आमदार म्हणून येत होता, काय वेगळ्या आठवणी पुण्यासंदर्भात? दादांच्या खूप साऱ्या आठवणी आहेत। नुसतं पालकमंत्री नाही, खूप संबंध पण आमचे वैयक्तिक संबंध पण, फॅमिली संबंध पण चांगले होते, सुनेत्रा वहिनींशी वगैरे असेल, आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अचानक त्यांचं जे काल हे जाणवतं ते अतिशय दुर्दैवी। मंत्री महोदय, त्यासोबतच नेतेगण, आमदार, दादांचे सर्व सहकारी मंत्रिमंडळातले असतील किंवा एकूणातच महाराष्ट्रभरातले असतील, प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना आहे, एक प्रचंड मोठा धक्का आहे। अत्यंत कर्तव्यदक्ष, कार्यक्षम, कार्यतत्पर, स्पष्ट वक्ता, वक्तशीर असा हा नेता, लोकनेता आपल्यातनं अचानक निघून गेल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला। महाराष्ट्रभरातनं अजित पवारांवर प्रेम करणारे त्यांचे कार्यकर्ते, समर्थक पोहोचलेले आहेत आणि त्यासोबतच प्रमुख नेते मंडळी देखील तिकडे आता काही वेळामध्ये पोहोचतील। अनेक मंडळी तिकडे दाखल झालेली आहेत। मंदार गोंजारी आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी, त्यांच्याकडनंही अधिक जाणून घेऊ। मंदार, कोण कोण पोहोचलंय? तू जिकडे आहेस तिकडे, आणि आता अजून कोण कोण येणं अपेक्षित आहे तिकडे? मंदार, मंदार तुझ्याकडे येतो मी पुन्हा एकदा निलेशकडे जाऊया तत्पूर्वी। निलेश, तू मगाशी सांगत होतास अनेक मंडळी, नेते मंडळी तिकडे पोहोचतात, आता कोण कोण प्रत्यक्षात दाखल झालेले आहे, काय अपडेट्स? जेव्हा ते बोलू शकले नाहीत, बोलण्याच्या पलीकडचं आहे सगळं हे, एवढंच फक्त वाक्य त्यांच्या तोंडातून निघालं आणि वेदना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली होती, ती समुद्रहारे होती। आता अजित पवारांच्या रूपाने या सगळ्या नेत्यांनी एक नेता त्यांचा नवा निवडलेला होता, आणि या अशा अपघातामुळं हे सगळेच नेते धक्क्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। हे अजित पवारांच्या पक्षात बरोबर जे या ठिकाणी चंद्रकांत पाटील आहे, प्रवेकर आहे, काँग्रेस पक्षाचे आहेत, वेगवेगळ्या पक्षांचे नेते आहेत। तर आपल्या प्रतिनिधींशी आपण संवाद साधूच, मात्र तुर्तास हे दृश्य जिकडे अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील त्या बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान मैदानावरची प्रचंड मोठ्या प्रमाणात अजित पवारांवर प्रेम करणारे त्यांचे कार्यकर्ते, समर्थक सगळी मंडळी पोहोचलेली आहेत। यासोबतच प्रमुख नेते मंडळी देखील तिकडे उपस्थित आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पोहोचतील। राजू सोनावणे आता आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती द्यायला। राजू, अजितदादांना शेवटचा निरोप देण्यासाठी जे आहे ते आता मंत्री दाखल होताना पाहायला मिळतात।
सर्व पक्षांचे आमदार सुद्धा देखील दाखवताना पाहायला मिळतात. थोड्याच वेळामध्ये अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते विद्या प्रतिष्ठानमध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर अंत्यसंस्कार जे आहे ते होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित असणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित असणार आहेत. मात्र दादांना शेवटचा निरोप देताना मोठ्या जड अंतकरणाने सगळ्यांचे डोळे जे आहेत ते पाणावलेले आपल्याला पाहायला मिळतात. जसे अजितदादांचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्याचप्रमाणे त्यांचे सोबत काम करणारे सगळे मंत्री असतील, आमदार असतील, यांचे सुद्धा डोळे जे आहेत ते पाणावलेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात जेवढी गर्दी आपल्याला पाहायला मिळते तेवढीच गर्दी जी आहे ती बाहेरच्या रोडला सुद्धा पाहायला मिळते. आतमध्ये प्रवेश करताना सुद्धा अनेक कार्यकर्ते जे आहेत ते मोठा प्रयत्न करताना पाहायला मिळतात.